अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज नेमके कुठून आले हा प्रश्न जेव्हा एका इंग्लिश बॅरिस्टरने स्वतः स्वामी महाराजांना विचारला तेव्हा महाराजांनी काय उत्तर दिलं माहितीये? गोपाळबुवा केळकर लिखित स्वामींच्या आद्य बकरीत याचा स्पष्ट उल्लेख मिळतो. स्वामी महाराज स्वतः म्हणाले होते, प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. आता जरा इतिहासाचे आणि गुरुचरित्राचे पान उलटूया. गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात स्पष्ट लिहिलं आहे की श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापुराहून निघून कर्दळी वनात गुप्त झाले. महाराजांनी कर्दळी वनातून आलो असं सांगणं आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं कर्दळी वनातच गुप्त होणं हा निव्वळ योगायोग नाही. हाच या दोन महापुरुषांमधील दिव्य संबंधाचा सर्वात मोठा पुरावा आहे. यावरून स्पष्ट होतं श्री नृसिंह सरस्वतींचा पुढचा अवतार म्हणजेच साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत. इतकंच नाही तर एकदा गाणगापूरच्या पुजाऱ्यांनी जेव्हा अक्कलकोटला येऊन स्वामींना सांगितलं की आमच्या देवाचं नाव श्री नृसिंह सरस्वती आहे, तेव्हा स्वामी महाराज अत्यंत सहजतेने म्हणाले होते, माझं नाव नृसिंहबान आहे बरं. म्हणजेच काय तर स्वामी महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तगुरू श्री नृसिंह सरस्वतींचाच पुढचा अवतार आहेत. दत्तप्रभूंच्या या साक्षात अवताराचा हा अलौकिक इतिहास प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोचलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ.